देवस्थानाच्या जमिनी आहेत ज्या इतर लोकांनी बळकावलेल्या आहेत, तिच्या मूळ सोडून, तर त्यांना त्यांचा विरोध आहे. मूळ अर्चकाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध नाही. काल ती पूर्ण पत्रकार परिषद मी सुद्धा ऐकली. इनाम देवील हक्क परिषदेचा त्या घोषणा द्या जोरदार. इनाम आमच्या हक्काचा, आमच्या हक्काचा, इनाम आमच्या हक्काचा. आम्ही भीक मागत नाही, भीक नकोय, भीक नकोय. चला शिष्टमंडळ घ्या. चला चला चला. समोर आंदोलन करताय, काय मागणी आहे तुमची? मी श्री महंत दत्तात्रय गिरी महाराज हसनाम गोसावी समाज बीड जिल्ह्याचा अध्यक्ष बोलतो आहे. आमची अशी मागणी आहे की सध्या वर्तमानामध्ये आपलं भारत सरकार इनामाच्या बाबतीमध्ये एक कायदा 2026चा कायदा आणतं आहे आणि या कायद्यामध्ये अगदी मराठवाड्यासाठी मात्र त्यांनी दुजाभाव केलेला आहे. मराठवाड्यातल्या इनामधारकांना मात्र त्यांनी जाणीवपूर्वक टाळलेलं आहे. आमची मागणी अशी आहे की निजामपूर्व कालापासून आम्ही देव, देश, धर्म, मंदिर, समाज याची अगदी तन मन धनानं आम्ही सेवा करत आलेलो आहोत आणि आज मात्र सरकार आम्हाला सापत्नभाव देत आहे आणि भविष्यामध्ये हा जर सापत्नभाव त्यांनी जर ठेवला या कायदा बनवायच्या वेळेला आज जर, तर भविष्यामध्ये आमची पिढी अगदी पूर्ण प्रगतीपासून दूर राहील. आमच्या पुढच्या पिढीला शिक्षण घेता येणार नाही, आमच्या पुढच्या पिढीला रोजीरोटी या ठिकाणी मिळवता येणार नाही आणि आजचं जे संपूर्ण आम्ही ज्यावर आज उपजीविका करून देश, समाज आणि धर्माची सेवा करतो ते आम्हाला भविष्यामध्ये करता येणार नाही. पण सरकारला आमची अगदी तळतळीची कळकळीची अशी मागणी आहे की तुम्ही आम्हाला या कायद्यामध्ये सहभागी करून घ्या आणि त्या ज्या पश्चिम महाराष्ट्राला तुम्ही या ठिकाणं जी कायद्याची वागणूक देत आहे थोडक्यात त्याच कायद्यामध्ये आम्हाला सामील करून आम्हालासुद्धा त्या फॅसिलिटीज द्या. कारण की आज पहा या इनामधारकाला अगदी कुठलीही शासनाची शेतीबाबतची अगदी कुठलीच फॅसिलिटीज मिळत नाही. ना पीक कर्ज मिळत नाही, ना कुठली बँक दारामध्ये उभा राहू देत नाही, कर्ज देत नाही, ना कुठलीच या ठिकाणं सुविधा मिळत नाही आणि त्यामुळं आमच्यावरती आज उपासमारीची वेळ येणार आहे, आलेली आहे. म्हणून सरकारने आम्हाला सुंदर असं त्या कायद्यामध्ये आम्ही त्या कायद्याचं खऱ्या अर्थानं स्वागत करतो आहे, परंतु त्या कायद्यामध्ये आम्हाला सहभागी करून घ्यावं आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी जो तुम्ही कायदा करताय तो दुजाभाव न करता आम्हालाही कायद्यामध्ये घेऊन तुम्ही आम्हाला त्या सर्व आमच्याही मागण्या पूर्ण कराव्यात. आम्हाला संरक्षण नाही. गावागावामध्ये घर तिथं गाव तिथं एक घर असतंय आणि त्या घरावरती या ठिकाणं गावातली लोक असतील किंवा गावगुंड असतील, कारण की आम्ही व्यसन करत नाहीत. व्यसन न केल्यामुळे या ठिकाणी इतर व्यसनासाठी त्यांची काही व्यवस्था आम्ही करू शकत नाही, म्हणून आम्हाला ते त्रास देत आहेत. म्हणून याकरता आम्हालाही त्या कायद्यामध्ये सामील करून घ्यावं आणि न जर सामील करून तुम्ही घेतलं तर अगदी गावापासून दिल्लीपर्यंत, गावापासून मुंबईपर्यंत तळागाळातल्या संपूर्ण समाजाच्या इनामधारकाला आम्ही सोबत घेऊन आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अगदी जीवाची बाजी लावून या ठिकाणं आम्ही सरकारच्या या ठिकाणाबरोबर संघर्ष करूयात आणि आमचा हक्क आम्ही प्राप्तच करून घ्याव्यात असं या ठिकाणी आम्ही आज या माझ्या म्हणण्यानुसार सरकारला आम्ही सर्वजण मिळून ही मागणी आम्ही करत आहोत. किती लोक आज याच्यामध्ये आंदोलन? आम्ही आत्ता या ठिकाणं जो दिसतोय समाज तुम्हाला कॅमेऱ्यापुढं हा तर समाज आहे, पण याच्यात चौपट पाचपट समाज येणार आहे. हजारो समाज आज या ठिकाणं गोळा होऊ शकतो, एवढी या ठिकाणं प्रत्येकाची उत्कंठा आहे. किती एकर जमीन जमीन या ठिकाणी जवळपास मराठवाड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4.5 लाखाच्या आसपास एवढी एकर जमीन आहे. तुम्ही शासन स्तरावर काही पाठपुरावा केला आहे? आम्ही आतापर्यंत आत्ताच नाही, आमच्या काही पिढ्या पाठपुरावा करत आल्या, पिढ्यानं पिढ्या आम्ही पाठपुरावा करत आलोत. आमचं सुद्धा आयुष्य मी प्रत्यक्ष स्वतः 36 वर्ष झालं आज या ठिकाणं पाठपुरावा करतोय विरासती यासाठी म्हणून. साहेब एकच राज्य आणि 2 कायदे कसं काय असं? अगदी हे खऱ्या अर्थानं हा अन्यायकारक आहे. मराठवाड्यावरती हा अन्याय होऊ लागलेला आहे. कायदा म्हटलं पूर्ण भारत देशासाठी बनायला पाहिजे आहे, पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी बनायला पाहिजे आहे, परंतु आज मात्र महाराष्ट्रामध्येच त्यांनी 2 विभाग केलेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा वेगळा काढलेला आहे. हे सरकारच्या या ठिकाणं बरोबर धोरण नाही आहे. आम्ही त्या या ठिकाणं धोरणाचा खऱ्या अर्थानं संपूर्ण जण मिळून निषेध करतो आहोत. मराठवाड्यातल्या इनामधारकांच्या हक्कासाठीच गोसावी, गुरव, ब्राह्मण व इतर जे काही इनामधारक समाज बांधव आहेत यांच्यासाठीच हे आंदोलन आहे. एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आहे.
या धरणे आंदोलनाचा प्रमुख उद्देश हा आहे की महाराष्ट्र शासनाने आत्ता जो महाराष्ट्र इनाम निर्मूलन अधिनियम 2026 येऊ घातलेला आहे आणि त्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रातून हरकती मागवलेल्या आहेत। आम्ही आमच्या पातळीवर इनामधारक म्हणून तर हरकती नोंद केलेल्या आहेतच, परंतु त्या कायद्यामधून मराठवाड्यातल्या इनामधारकाला वगळण्यात आलं आहे आणि त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी मराठवाड्यातल्या इनामधारकाला न्याय मागण्यासाठीचं हे आजचं आमचं आंदोलन आहे। मराठवाड्यामधले इनामधारकांना अनेक वर्षाची परंपरा आहे, अनेक देवस्थानाची पूजा अर्चा करणारे हे इनामधारक आहेत। दत्त देवस्थान असेल, श्रीराम देवस्थान असेल, महादेव देवस्थान असेल किंवा त्या गावातलं जे मूळ देवस्थान आहे या देवस्थानची पूजा अर्चा करण्याचं वंश परंपरागत पिढीजात आम्ही हे काम करत आहोत आणि या इनामधारकाला महाराष्ट्र शासनाने दुजाभाव या कायद्याच्या मसुद्यामध्ये दिसत आहे की मराठवाड्यातल्या इनामधारकासाठी हा निर्णय केलेला नाही। त्यांनी असं म्हणलं की तुम्हाला आतियात ॲक्ट आहे, हैदराबाद निजामाच्या काळापासून जो ॲक्ट झाला ह्या ॲक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी जोगळेकर कमिशन किंवा अनेक कमिशन होऊन गेलेत। त्या कमिशनने वेगवेगळ्या सूचना मांडल्यात, शासन त्या सूचना शिफारसी मान्य करायला पण तयार नाही। आत्तापर्यंतच्या 4 कमिशनमध्ये मराठवाड्यातल्या इनामधारकांसंदर्भातल्या ज्या शिफारसी केल्या होत्या एकही शिफारस शासनाने लागू केली नाही आणि या मूळ इनामधारकांना शासनाची कुठलीच सुविधा नाही। या इनामधारकावर बेकायदा कुणीतरी अतिक्रमण केलं आहे, कसत असलेली जमीन गावकऱ्यांनी 1 साल लावणी लाव, तहसीलदारांनी महसूल प्रशासनामध्ये नवीन जे अधिकारी आलेले आहेत त्यांना आतियात ॲक्टचा अभ्यास नसल्यामुळं महाराष्ट्र महसूल अधिनियमाखाली कारवाया करून बेकायदा छेडछाड या सगळ्या इनाम जमिनीमध्ये झालेली आहे। ती छेडछाड बंद करण्यासाठी मूळ इनामधारकाला त्याची जमीन मिळण्यासाठी आणि या इनाम जमिनीला शासनाच्या संपूर्ण सुविधा ज्या संपूर्ण महाराष्ट्रात मिळत आहेत, आमची तर लास्ट हीच मागणी आहे की आमचं मालकी हक्क तुम्ही कधीच संपवू शकत नाहीत, कारण 350 वर्षात कुणी संपवलं नाही। या अधिनियम आमचा मालकी हक्क संपवू शकत नाही, त्यासाठीचं हे आमचं धरणे आंदोलन आहे आणि या धरणे आंदोलनामध्ये मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातल्या 17-18 इनामासाठी काम करणाऱ्या, समाजासाठी काम करणाऱ्या संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हे लोक आले आहेत आणि या उपरही शासनाने आमचं ऐकलं नाही, तर आमचं पुढचं तीव्र आंदोलन आझाद मैदानावर असेल, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या घरावर असेल, शंखनाद आंदोलन असेल। आमच्या गोसावी समाजाची प्रत्येक आम्ही भस्म लावतो असंही आमच्या डोक्याला भस्म आहे। तर आमच्या जर मागण्या पूर्ण झालं नाही तर आम्ही भस्माचं पण आंदोलन एकदा बावनकुळे साहेबाच्या दारात बसून न्याय घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत। महाराष्ट्र शासनाला या इनामधारकाकडे लक्ष द्यावंच लागेल, दुजाभाव करता येणार नाही, ही आमची मागणी आहे। त्यासाठीच आमचं आंदोलन आहे। आपलं नाव? माझं नाव ओमप्रकाश गिरी, मी मराठवाड्यातल्या इनाम जमीन हक्क परिषदेचा कार्यकर्ता म्हणून मराठवाड्याभर काम करतो। माझ्यासोबत दत्ता महाराज गिरी आहेत, इनामाचे अभ्यासक ॲडव्होकेट राजेंद्र बन आहेत, त्याचबरोबर धाराशिव प्रत्येक जिल्ह्यामधून या ठिकाणी इनामाचे अभ्यासक आले आहेत। अनेक गोसावी सेना असतील, परभणी जिल्ह्यातली आमची गोसावी समाजाची संघटना आहे, परशुराम सेवा संघ आहे, गुरव समाजाचा संघटना आहे, त्या सर्वांचा इनाम जमीन हक्क परिषदेला आणि या आजच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा आहे।